सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र दक्षिण काशी धारेश्वर महादेव मंदिर, कचनेर, तालुका, जिल्हा संभाजीनगर. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. सूर लागेल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण संत सम्राट देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे तुकाराम महाराज आम्ही धन्य का झालो याचं कारण सांगणारा अभंग. विठला 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 कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या गावामध्ये हा महाशिवरात्री निमित्त चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आज सप्ताह काळातील दुसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी कचनेरकर आणि माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे ढोले आबा यांनी हे मला दिलेलं निमंत्रण आणि या निमंत्रणाद्वारे तुमच्या ग्रामस्थ मंडळीचं मला दर्शन होतं. मी माझं परम भाग्य समजवतो. विठला 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 विठला. आनंद वाटला सज्जनांनो. आज या भगवान शंकराच्या प्रांगणामध्ये खूप सुंदर वातावरणामध्ये जंगल में मंगल या युक्तीप्रमाणे सुंदर स्वच्छ वातावरणामध्ये या ठिकाणी सप्ताह सुरू आहे. श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि रात्री कीर्तन सेवा. म्हणून आज माझ्या कीर्तनासाठी माझ्यावर नितांत प्रेम करणारे ज्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे असे आमचे महाराज मंडळी श्रीमान भगवान महाराज गाडेकर बाबा माझ्यासोबत आले. तसेच आमचे भालेकर महाराज आणि ज्यांचा पखवाज ऐकता तुम्ही आमचे ऋषी दादा. खूप गोड हात आहे. मला जे पाहिजे ते त्यांच्याकडे आहे. आणि आमचे छोटे महाराज देवकर गणेश महाराज देवकर आणि आमचे छोटे गुरुजी आणि राहिले तेच. आता त्यांचा माझा काही परिचय नाही. मी तुमच्या भागामध्ये प्रथमच आहे. तसेच आज ज्यांचा परिचय झाला ते आमच्या सगळ्या संघटनेचे मामाही माझ्या कीर्तनासाठी आहेत. थोडे तरी निरे आहे की नाही. समाज थोडा आहे पण चांगला आहे. माताजी आहेत आणि तुमच्या सर्वांच्या समवेत एका तासामध्ये अभंगाचे 4 चरण सोडवण्याचा प्रयत्न करूया. विठला विठला खूप सुंदर वातावरण आहे माताजी. महाशिवरात्रीचा प्रेड आहे. भोले बाबाची महाशिवरात्र जवळ येते आणि त्यानिमित्त हा सप्ताह आहे. आणि मला जवळपास गाव दिसत नाही 2-2, 3-3 किलोमीटर. पण माताजी तुम्ही एवढ्या रात्री या ठिकाणी आला मला आनंद वाटला. पुरुष मंडळी थोडी आहेत कारण दुसरा दिवस आहे ना आणि आज बाजाराचा दिवस आहे थोडा आहे की नाही.
बाजाराचा दिवस म्हटल्यात नंतर आमच्याकडं लोक भानाव नसतीत राहिलेले. बाजाराच्या दिवशी भरपूर पियलेच भेटते, तुमच्याकडे कमी, पण आमच्या तिकडलं सांगतो बाजाराच्या दिवशी. पण आज वातावरण बरं आहे का नाही, जशी जमेल अशी अल्पशा वेळेमध्ये सेवा करूया आपण. पण कीर्तन सुरू करण्यापूर्वी तुम्हाला कीर्तनाचा नेम सांगतो. मी बोलेल ही माझी बडबड असेल, खरं कीर्तन. मी ज्या ज्या वेळेस भगवंताचं नाम चिंतन घेईन त्या वेळेस तुम्ही खिशातली गायछाप काढायची, चुना नाही लावायचा. मग मी ज्या ज्या वेळेस भगवंताचं नामचिंतन घेईल त्या वेळेस तुम्ही हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन घ्यायचे. जरा बोलू का तरुण मंडळी, राग येणार नाही? तुम्ही जरा थोडं जर अलीकडे सरकले, हे असं कोण बसतं माहिती आहे का? हे तुम्ही जे बसलेत का, हे 1/4च्या पुढचे, ज्याचे अप्पर गेले टिप्पर गेले. हां खरकायचं नाही, पुढं या, इथं फुगडी खेळायला जागा ठेवली होई. या समोर या, समोर या, या समोर या, उठा आणि इकडे बसा. या, मी तुमच्यासाठी पावणे किती 180 किलोमीटरवरनं आलो आहे आणि 100 किलोमीटर जायचं आहे, बरोबर? हां असं नाही, बाबा पुढं नका, तरुण पुढे येऊ द्या. बाबा काठी घेऊन आलेत का, बदकी खेळायची काही तर. या पुढे या ना, सारखा ना, सारखा पुढं. हां असं या भरत भाऊ. हां या, जे पुढे येतील त्यांना काहीच होणार नाही. आणि पाठी तुला तर काही होत नाही रे, तुला पाठीमागं बसला. विठ्ठला विठ्ठला ज्ञानेश्वर महाराज की जय. जबाबदार एक राहिले, हां सिस्टीमवाले एक राहिले आमचे. ए पारसे तू बस नाही, काय करायला मांडी घाल. असं कुठून आणलेत का, जीन पॅन्ट आपले धोतर चांगले येतं. अवघड परिस्थिती. हां आजी बोलायचं नाही. ओ मला कीर्तनात बोललेलं अजिबात नाही, त्याच्यामुळं माझ्या बायकोला आणलं नाही, तिथं ठेवलं, उगाच बडबड करीत बसते. कीर्तनात बोलायचं नाही. आता 1 तासभर मी बोलणार, तुम्ही सगळेजण ऐकायचं मामा, आणि नंतर 1 तासाच्या नंतर तुम्ही सगळ्यांना बोलायचं, मी एकटा ऐकणार. तेव्हा आता मीच बोलेल, तुम्ही फक्त ऐकण्याची भूमिका घ्या. तुम्ही काय करायचं, तुम्हाला कामं देतो मी वाटून. मी ज्यावेळेस भगवंताचं भजन म्हणेल त्यावेळेस हाताने टाळी आणि मुखाने प्रभूचं नाम चिंतन घ्यायचे. म्हणून ते आजी 1 बिसलेरभर पाणी प्यायल्यात. आता बघा भजन, पहाटलोक चालणारे आजीचं भजन. तेव्हा आता बोलायचं नाही कोणी. ह्या विठ्ठला विठ्ठला. आनंद वाटला सज्जनांनो. आणि बरं काय, आमचं भांडवल आहे ना, जरा कटछाट करून टाका बरं का यूट्यूबला. त्याचं नाव आहे कोरोना, बरोबर? आणि सांगेल भगवंतानी या कोरोनातूनही आम्हाला सेफ साईड ठेवलं आहे, भगवंताचं चिंतन करून घेण्याकरता. आम्हाला कोणत्याही प्रकारचा रोग नाही आहे. म्हणूनच आपल्या गावामध्ये जो अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, हा करायचा कशासाठी? सप्ताह भगवंताचं नामचिंतन करायचं कशासाठी? अन्नदान करायचं कशासाठी? याच्याकरताच. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, आल्याला विघ्न घालण्याकरता अखंड हरिनाम सप्ताह म्हणून आपल्या गावामध्ये सुंदर असा सप्ताह सुरू झालेला आहे. जिथं भगवंताचं नाम चालू आहे तिथं कोणतंच विघ्न येऊ शकत नाही. कोरोना तर द्या सोडून, पण कोणताच रोग या प्रांगणामध्ये आपल्या गावामध्ये येऊ शकत नाही. विठ्ठला विठ्ठला सांगेल. या मृत्यू लोकामध्ये मनुष्य जन्म मिळणं दुरापास्त आहे, पण तो आम्हाला मिळाला आहे. संत महात्मे वर्णन करतायत. नरदेह दुर्लभ झाला 100 वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदन. कमीच वाटायला मला थोडं.
माझ्याकडला सोर लावतो मी, थांबा. तुमचा किती होता? असे आमचे प्रारब्ध बेकार आहे. आम्ही आलो की ते बेस त्याचे हे गेले, मशीन गेली आहे का नाही. हे निवड याच्यावर कार्यक्रमचं, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. मी एक हौशीबाज महाराज आहे का नाही, म्हणून चालतंय आपलं. काय सांगता संत महात्मे, नरदेह दुर्लभ आहे, पण तो नरदेह आम्हाला मिळाला आहे. जसं आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा, तसं आम्हाला हा नरदेह मिळालाय. सापडला देह कागटाळी न्याय, न घडोची उपाय घडो आले, घडो आले, न घडोची उपाय घडो आले. हो, असा हा नरदेह आम्हाला मिळालाय. नरदेह मिळू शकत नाहीये, पण तो आम्हाला मिळालाय. आम्ही भाग्यवान. आता महत्वाचा मुद्दा आहे, नरदेह मिळालाय मामा. काही काही गोष्टी मिळतात पण त्या कळत नाहीत. आणि एखादी गोष्ट मिळाली आणि ती जर कळाली तर तिचा फायदा आहे. नरदेह मिळाला आहे पण तो आम्हाला कळाला आहे का? नाही कळाला. आणि कळाला जर असता तो लोक एवढे बिघडल्यासारखे वागले नसते. आणि सांगेल मी, कधी कधी विनोदानं सांगतो मी, नरदेह आम्हाला फुकट मिळाला आहे म्हणून याची किंमत नाही. कशी? कारण जी गोष्ट फुकटची असती तिला किंमत नसते. खरे का खोटे मामा? नरदेह कसा मिळालाय? फुकट मिळालाय म्हणून नरदेहाची किंमत नाही. आता माझ्याकडे मोबाईल आहे. हा मोबाईल घेतला तेव्हा 18,000चा होता. आता याची किंमत कमी झाली. पण मी जास्त जपतो मोबाईलला बाबा, अति जपतो मोबाईलला. बरोबर? तुमच्याकडे मोबाईल दादा, तुमच्याकडे किती जपता मोबाईलला? जास्त. त्याच्याही पुढं सांगेल. तुमच्याकडे मोटरसायकल आहे का? थांबा, कोणती गाडी? अरे क्या बात आहे, यांच्याकडे डिस्कवर गाडी. केवढीची गाडी? तरी असू द्या ना, काय 5, 25, 50 हजाराची. 50 हजाराची यांच्याकडे डिस्कवर गाडी. आता ऐका, तुम्हाला गाड्या कोणाला नाही तर गाडी त्यांनाच आहे. मी तुम्हाला गाडीचा एक प्रश्न विचारतो, मला त्याचं उत्तर द्या. सोपं आहे अगदी. आता समजा उद्या तुम्हाला औरंगाबादला जायचं आणि गाडीमध्ये जर पेट्रोल नसेल तर तुम्ही रॉकेल टाकू शकता का? तुम्हाला गाडी नाही, गाडी त्यांना आहे. का टाकत नाही तुम्ही? त्याचं कारण सांगा. खरं उत्तर हेच आहे की ती खराब होती. गाडी केवढीची मामा? 50 हजाराची गाडी आहे. गाडी खराब होईल म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये पेट्रोल टाकत नाही. ही गाडी केवढीची? हां, पेट्रोल टाकतेच नाही. कोण म्हणलं? चला आमच्याकडे. तुमचं गाव का लय साजूक आहे का? 6 वाजता बघा, आहे का नाही? अरे 60 हजाराच्या गाडीला तुम्ही एवढं जपता आणि ही गाडी, या गाडीला किंमत आहे का? या शरीराला किंमत आहे? नाही आहे. याची किंमत आहे अनमोल. म्हणून कबीरदास महाराज वर्णन करताय, अरे भगवंतानी तुला असा सुंदर नरदेह दिलाय. अरे हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, और हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया, खाया पिया, खाया पिया, सुख से सोया, नाक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. तू भज मन मन नारायण, भज मन नारायण, तू भज मन नारायण, हरि तू भज मन. हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, बाबा खाया पिया सुख से सोया, नाक जमाना आया. हो खाया पिया सुख से सोया, ओ खाया पिया सुख से
सोया नाहक जमाना आया। अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना आया। भजो मन गोविंदा भजो मन गोविंदा भजो मन गोविंदा भजो मन गोविंदा क्या बात है बाबा, बहुत बढ़िया. आज मजा आहे, खूप मजा आहे. मी काय बोललो थोडे तरी नाही रे. आता बाबा गाणार, मी गाणार, किती मजा येईल. आणि असं गायन चाललं ना बाबा, असं वाटतं की ऐकत राहावं. जसं एखाद्या वेळेस बाबाला म्हटलं बाबा या जेवायला. बाबा म्हणले महाराज खूप जेवलो, अर्धी घ्या. नाही जेवलो, अर्धी घ्या. बरं तुमची इच्छा आहे ना, तर मी कोणते बाबा होते मग आपल्यासोबत? म्हणले आजीरला व्हायले, ऐका नाही, घ्या आबा. नाही म्हटले महाराज खूप जेवलो, घ्या घ्या अर्धी घ्या. मग आबा बसले ना जेवायला. मग जर चपाती भारी, भाजी टेस्टी, त्याच्यात खुसखुशीत भजी खाली तुम्ही भज्यात आणि बोंडात फरक सांगतो. भजी खुसखुशीत असतात आणि बोंड निबरढस असतात. ताटात टाकले की ते काडकन वाजतात. हातात घ्यायचं आणि भिंतीवर फेकून आणायचं, रिटर्न येतं बॉलसारखं पळत. त्याला म्हणायचं बोंड. आणि भजे खुसखुशीत असतात. भज्याची मजा बाबाला देताना पाहावं. चावायचं कामच नाही बुवा, टाकली की स्वाहा. हां बाबा घ्या. मग चपाती चांगली नरम वगैरे असेल, भाजी चवदार असेल ना, मग बाबा मागं पुढं पाहत नाही, येऊ द्या. अर्धीच्या जाग्यावर एकच्या जाग्यावर दीडच्या जाग्यावर 2. का खातं माणूस? चांगलं वाटतं ना, गोड वाटतं. आणि त्यातली त्यात मामा मी सांगतो, आता मी महाराष्ट्रभर फिरतो ना, आता मला अनुभव आहे. आणि मी एक कथाकार आहे. पण आजचे जे महाराज आहेत ना, ते महाराज मी नाही बरं काय. आज महाराजाचा फोटो बघा, दुसराचे गणेश महाराज जाधव. पण मी जयराम महाराज तांगडे आहे. मी इतका बिझी होतो, मामाला बोललो मी गुरुजीला, एवढा बिझी, ह्या सप्ताहासाठी मला शिवरात्रीची तारीख मागत होते, पुढची द्या म्हणत होते. पण अख्खी डायरी जाम होती, कथा होती आणि रोज कीर्तन होते लांब लांब. आबाने खूप रिक्वेस्ट केली पण तारीखच मिळत नव्हती. पण हा लॉकडाऊन लागलं, बांधा घरी बसलो मी, बायकून 2 लेकरं संगच. ही अशी परिस्थिती झाली. आणि आज ज्यांचं कीर्तन होतं गणेश महाराज जाधव, त्यांच्या पुतणीचं उद्या लग्न आहे. मला फोन केला, म्हणले बाबा मी तर कोणाच्या जागेवर जातच नाही आहे, पण माझे मित्र असल्यामुळं आम्ही एका संस्थेमध्ये होतो जयराम बाबाच्या. म्हणले बाबा माझ्याकरता तुम्हाला जावंच लागतं, म्हणून मी आज गणेश महाराजांच्या जागेवर आलो. आता आम्ही महाराष्ट्रभर फिरतो ना, तर आम्हाला अनुभव आहे. काही मावल्याचा हात मामा विचारू नका, इतका गोड. आमच्या गल्लीमध्ये एक गयाबाई नावाची म्हातारी होती. नाही बोलू दे कामाचं बोलायला ते. गयाबाई नावाची म्हातारी होती आजी. इतका हात त्या म्हातारीचा सुंदर होता ना, काळ्या वाटणाची भाजी त्या म्हातारीच्या हातची खावं. पण तिला कुचळ सवय होती. स्वयंपाकाला बसली, गाय छाप मळायची आणि पचकन तिथं थुकायची. मी नाही खाल्ली भाजी तिच्या हातची कवा, पण गावातले लोक सांगत होते विठ्ठला मी जाते का. विठ्ठला 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 असं काय झालं आहे का नाही. सुंदर गायलं की असं वाटतं रात्रभर ऐकावं. तसं हे जेवणाचंही तसं चांगलं असलं की माणूस अर्धा सत्कर खातं. म्हणून आज आमचे गुरुजी आहेत, वाजवायला ऋषीदादा आहेत. आपले राहिलेत आता 45 मिनटं. चल देऊ आपण. काय म्हणत होते महाराज, भगवंतानी सुंदर नरदेह दिलाय. कबीरदास महाराजाला जाऊन विचारू, अरे आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया हो, खाया पिया सुख से सोया नाहक जमानाया. खाया पिया सुख से सोया, अरे नाहक जमाना आया. खाया पिया सुख से सोया
नाहक जमाना आया बजोर मन गोविंदा बजोर मन गोविंदा. कबीरदास महाराज म्हणले तुला नरदेह मिळालाय, कशासाठी मिळालाय हे मनुष्य ही गोष्ट विसरला, म्हणून नरदेह मिळून फायदा नाही. का? फुकटचा मिळालाय ना, फुकटच्या गोष्टीला किंमत नाही. एके दिवशी मी सकाळी सकाळी काल्याच्या कीर्तनाला निघालो बाबा, आणि असं कपडे वगैरे घातले, दरुजात उभा राहिलो आणि एक भिकारी आला. म्हणला बाबा एखादा शर्ट द्या, अंगावर कडक दिसायले. मी आमच्या लक्ष्मीला म्हणलं, बायकोला म्हणलं एक दे, आमच्याकडे बायको म्हणतात. ऐका ना, बागाबागात फरक आहे ना, आमच्याकडे माणसं मेल्या जाळते, तुमच्याकडे कसं आहे तसंच वाटतंय की हे खरं आहे. म्हटलं दे एक शर्ट. आमची मंडळी म्हणली मला काही माहीत नाही कोणतं द्यायचं काय, तर तुम्हीच द्या. मी गेलो कपाटासमोर, म्हणलं भागवताची एरी घालत नाही मी, साधे लोक घेतात. कपाट खोललं आणि एक नवं शर्ट काढलं आणि त्याला दिलं भिकाऱ्याला. म्हणलं घे बुवा, राहू दे. त्यानं ते शर्ट घेतलं, पिशवीमध्ये टाकलं आणि जाताना मला काय म्हणलं, तुम्हाला काय फुकटचे दिलेले असतात. मी हिसकावून घेतलं. कशामुळं? फुकटचं दिलंय म्हणून त्याला किंमत नाही. तसं नरदेह मिळालाय, फुकट मिळालाय म्हणून याची किंमत नाहीये. याची किंमत काय आहे ती त्यांना विचारा. मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म. हरी स्वर्गीचे आम्हारा इच्छिताती देवा, मृत्युलोकी व्हावा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गीचे आम्हारा इच्छिताती देवा, मृत्युलोकी व्हावा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. त्यांना विचारा याची किंमत काय आहे. तर ते इच्छा करतायत या मृत्यू लोकामध्ये आम्हाला मनुष्य जन्म मिळावा. का? कारण त्यांना माहिती आहे जर आम्हाला या कचनेरमध्ये जर नरदेह मिळाला तर आम्ही काय करू? भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊ, तांगडे महाराजाचं कीर्तन ऐकू आणि तिथं गेल्याच्या नंतर आम्ही गप नाही बसणार. मग काय करणार? हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन घेणार. कशा करता? नारायण नामे होऊ जीवन मुक्त, 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 नारायण नामे, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. गाऊ गीती कीर्तनी अनंत, गाऊ गीती गाऊ गीती कीर्तनी मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, हरी नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. हे त्यांना कळालंय पण हे आम्हाला कळालं नाही. आम्ही कीर्तनात बसतो, महाराज लोक सांगतायत तरी आम्ही टाळी वाजवत नाहीत. म्हणून हे त्यांना कळालंय स्वर्गातल्या देवाला की इथं आल्याच्या नंतर काय घडतं आणि केव्हा घडतं. फक्त इथंच नरदेह निदान, इथं इथं इथं, बाकी कुठं नाही. आणि हे ज्ञान ते फक्त ज्ञान इथंच आहे, मनुष्यालाच आहे. की चला भगवान शंकराच्या मंदिरामध्ये तांगडे महाराजाचं कीर्तन आहे. हे कोणाला कळतं? मनुष्याला आणि मावल्यांना. आता तुमच्या गावात म्हशी आहेत का? गोऱ्या पान, आमच्याकडं काळ्या ठड्या. आता 50-50 म्हशी एका ठिकाणी जमल्या. त्या म्हणल्या माहे तांगडे महाराजाच्या कीर्तनाला जाऊ आपण. येऊ शकतात का ते इथं? का? कारण इथं येण्याचं ज्ञान त्यांना नाही. हे ज्ञान कोणाला आहे?
हे ज्ञान आम्हाला आहे, हे त्यांना कळालंय. म्हणून ते काय म्हणतात, मृत्यू लोकी व्हावा जन्म आमा. काय म्हटले महाराज, मृत्यू लोकी व्हावा जन्म आमा. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. या करता तुकोबराय म्हणतात ते इच्छा करतायत, पण त्यांना इथे चान्स नाहीये. तो चान्स आम्हाला मिळालाय. अभंगाचं पहिलं चान्स. इहलोकिता देह हा देह इहलोकिता देह इथं येण्याकरता स्वर्गातले देव इच्छा करतायत, पण तुकाराम महाराज म्हणले त्यांना इथे चान्स नाही, या मंदिरात ते येऊ शकत नाहीत. मग आम्ही इथं आलो आणि इथं आल्यामुळं काय झालो, धन्य मी जन्मा आलो, अहो धन्य मी जन्मा आलो, दास विठोबात झालो, अहो दास विठोबात झालो. तुकाराम महाराज म्हणले तो चान्स आम्हाला मिळालाय, आम्ही इथं आलो आणि इथं आल्यामुळं काय झालो, धन्य आम्ही जन्म आलो. पण केव्हा, दास विठोबाचे झालो. विठोबाचे दास झाल्यामुळे आम्ही धन्य झालो. इतर कोणाचं दास झालो असतो ना, आम्ही धन्य झालो नसतो. विठोबाचं दास होण्यामध्ये धन्यता आहे. सांगेल मी, विठोबाचं दास्यत्व ज्यांनी ज्यांनी पत्कारले, विठोबा त्यांची नाही तशी कामं करतो. एकदा त्या भगवंताचं दास्यत्व पत्कारून पहा. न सांगता करी सर्व कामे, करी सर्व कामे, न सांगता करी सर्व कामे, भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व कामे, न सांगता करी. भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम, न सांगता करी सर्व काम. काय करतो आमचा पंढरीनाथ, न सांगता करे सर्व कामे. आमचा पंढरीनाथ न सांगता पुरे कामं करतो, म्हणून त्याचं दास्यत्व पत्करा. काय काय करतो आमचा पंढरीनाथ थोडक्यामध्ये सांगेल. काय करतो आमचा पंढरीनाथ, नाही तसे कामं करतो. फक्त एकदा त्याचं दास्यत्व पत्करून पहा. सांगेल एकदा धर्मराज दादा आणि कपटी दुःशासन दोघे जण द्यूत कर्म खेळत होते. तुमच्याकडे खेळतात का? हो, दूध कर्म. दूध नाही, द्यूत म्हणजे पत्ते. करेक्ट, खरं बोलले, खरं. असं गाव नाही की त्या गावामध्ये पत्ते खेळतात, असं गाव नाही तिथं मटका खेळत नाहीत, असं चोपदारले काठी ना कण वाजवते, बदबद वाजायले.
असं गाव नाही की तिथं देशी दारू किंवा वाईन शॉप नाही, असं गाव नाही आहे. म्हणून सांगेल, पत्ते खेळू नका, पत्ते चांगले नसतात. मटका लावू नये, मटका लागत नसतो. जर मटका रोज लागला असता तर मटका चालवणारा तो कल्याणचा, काय त्याचं नाव तुम्हाला नाव माहीत नाही का, मी सांगतो, रतन खत्री, भिकेला लागला असता. म्हणून सांगेल, मटका लागत नाही. आणि दारू कधीच प्यायची नाही. संत महात्मे वर्णन करतात, दारू गांजा मत पियो यार, अक्कल गुंग हो जाती, अरे अपने पदर के पैसे खर्च कर, मुंह में मिट्टी गिरती. दारू पिऊ नका, गांजा पिऊ नका, चांगले नाही. पत्ते खेळू नका. मी शहरामध्ये राहतो, माझ्या गल्लीत घुसताना एक पानाची टपरी, पानटपरी असते ना, एक बाबा यायचे असा गंधबिन लावून, रोज तिथं जायचे पानटपरी. मी एक दिवस म्हणलं, बाबा इकडे, तिथं बिडी नाही पुडी नाही, तुम्ही घेता तरी काय? ते मला बिडी पुडी नाही. मग ते मला जरा ना देत होला. मी याला कशाचं, 10-5 रुपये लावतो. मी याला चल द्या, मी कशाला नाही म्हणून, लाव जा म्हणलं. पण ते पुन्हा महिनाभर भेटलंच नाही. मग महिन्याच्या नंतर भेटलं ते बाबा. म्हणलं, बाबा सध्या काही तुम्ही लावायत ना? ते मला छे रोज लावायला म्हणे, एक पसडा याय ना. म्हणलं मग ते मला दिलं सोडून. आता देशी घेतो, ती तरी अंगी लागत. अरे दोन्ही सारखेच ना. विठ्ठला विठ्ठला, चांगले. ऐका, दारू पिऊ नका, गांजा पिऊ नका आणि मटका लावू नका, चांगलं नाही. द्यूत कर्म. 2 जण पत्ते खेळायला लागलेत, धर्मराज दादा आणि कपटी दुःशासन. पहिला डाव झाला, धर्मराज दादा हरले. दुसरा डाव झाला, धर्मराज दादा हरले. तिसरा डाव झाला, धर्मराज दादा हरले. असे बरेचसे डाव झाले, संपूर्ण डाव धर्मराज दादा हरले. सरते शेवटी बाजूला बसले. आणि बाजूला बसल्याच्या नंतर हा कपटी दुःशासन सांगतो, दादा एक पत्त्याचा डाव खेळा. धर्मराज दादा बोलले, माझ्याकडे पत्त्यावर लावण्याकरता काही शिल्लक नाही. दादा एक डाव खेळा. काय लावू पत्त्याच्या डावावर? दादा आता एकच डाव असा खेळा, या डावामध्ये मी जेवढं तुमचं जिंकलोय तेवढं एका साईडला ठेवतो, पण एक डाव असा खेळा, या डावामध्ये मी हरलो पाहिजे. आणि तुमचं जेवढं गेलंय तेवढं तुमचं एका डावामध्ये तुम्ही जिंकले पाहिजे. धर्मराज दादा म्हणले, पण पत्त्याच्या डावावर लावू काय? माझ्याकडे काही शिल्लक नाही. असं आम्हीच दाखवलं. कोणी? या कपट्यानं धर्मराज दादाला. आम्हीच खूप बेकार राहतो. आमिषाच्या मिशी गळगिळे मासा, फुटोनिया घसा मरण पावे. ते मासे धरणार असतात बघा. आता तुमच्याकडे नाही तर प्रत्येक ठिकाणी असतं. आमच्या तिकडे गंगेच्या कडीला, नदीच्या कडीला मासे धरणारे, त्यांच्याकडे एक आकडा असतो बघा असं. त्याच्या शेंट्याला ते हे लावतात, ते वल्ल्या शिदूड, होय शिदूड म्हणतात बाबा. शिदूड कापून आपलं थोडंसं त्याच्या शेंट्याला लावतात आणि ते पाण्यामध्ये फेकतात. माशाला असं वाटतं हे माझं खाद्य आहे का नाही. मासा असा लगबगीनं त्याच्याजवळ जातं आणि त्याला अडकतं आणि लगेच तो कोळीवर घेत असतो. फोटोनिया घासा मरण पावे. आम्ही तसं धर्मराज दादाला आम्हीच दाखवलं, दादा एक डाव खेळा. धर्मराज दादा बोलले, काय लावू? विचार करा आणि एकच डाव खेळा. धर्मराज दादा म्हणले, माझ्याकडे लावण्याकरता काही नाही, पण बघा खूप विचार केला आणि सरते शेवटी सांगितलं यानंच कपट्यानं, दादा तुमच्याकडे लावण्याकरता काहीच नाही ना, एक काम करा, एका साईडला तुमच्या बायकोला लावा. धर्मराज दादानं विचारच नाही केला, स्वतःच्या धर्मपत्नीला डावावर लावलं आणि परत पत्त्यांचा डाव सुरू झाला. टाकले पत्ते आणि 2 जण खेळायला लागले पत्ते. पण हा कोण होता? कपटी. तसं कपटी माणसं जे आहेत ना, त्यांचा स्वभाव कशानंच जात नाही. कपटी माणसाचा स्वभाव कपटीच. नाथबाबा वर्णन करतात ना, काही माणसाचा स्वभाव कशानंच जात नाही, काही करा. आमच्या गावात एक माणूस होता, त्याला अख्खं गाव मूर्ख म्हणायचं, मूर्ख. मग ते मला गावात सगळे मूर्खच म्हणतात, आता परगावला जायचं आपल्याला, इथं थांबायचंच नाही. म्हणून गेलं परगावाला. त्या गावाला होती गंगा आणि त्या गंगेमध्ये काय असायचं, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थोडं विहिरा करायचं, विहिरा झिरा म्हणतात का त्याला. आजी राहू द्या ना, राहू द्या. त्या मुलापेक्षा तुम्ही शांत बसा, ते ग बसते. हां
ते झरा झरा असतं त्याला, हां झरा असा खोदलेला असतो. हे गेलं मूर्ख म्हणणार आणि बुटा सगळं त्या झऱ्यात उतरलं. आणि नेमक्या त्या गावच्या माऊल्या आल्या पाणी नेण्याकरता. त्या माऊल्याने त्याच्या बुटाळाकडं पाहिलं. बुटाळाकडं पाहिल्या त्या माणसाला काय म्हणले, काय मूर्ख आहे माहे. ते मला तुम्ही कसं ओळखलं मी मूर्ख आहे म्हणून. अरे तुझा स्वभाव सांगायला लागलाय की तू मूर्ख आहेस म्हणून. तसं काही करा, काही माणसाचा स्वभाव कशानंच जात नाही. किती तुम्हाला दृष्टांत सांगेल मी, सांगतोच एक चालता चालता. मूळ स्वभाव जाईना यावर बोलतो बाबा मी. पूर्वीच्या काळामध्ये आमच्या गावामध्ये एक मशिरा डागायचा दवाखाना होता बाबा. मशिरा डागायचा दवाखाना. आली म्हैस की तो डॉक्टर डागायचा आणि एका म्हशीचे 500 घ्यायचा. किती? एका म्हशीचे 500. त्या डॉक्टरच्या हाताखाली कंपाऊंडर होता. तो कंपाऊंडरनं विचार केला, मला हे डॉक्टर एका म्हशीचे 500 घेतं आणि मला महिन्याचे 500 देतं. याच्याकडे दिवसाच्या 25-30 म्हशी येतात. 500 रुपयाने किती झाले? 20 म्हशीचे. ते म्हणलं हे काय देतो आपल्याला? म्हणला हे तर काय टॅबलेट देत नाही, सलाईन देत नाही, इंजेक्शन देत नाही, काही नाही, फक्त डागितं ना. आपल्याला जमतं डागायला. मग त्या कंपाऊंडरनं ठरवलं की उद्या आपल्याला दुसरा दवाखाना टाकायचा. मामा टाकलं ना दवाखाना. कोणी? कंपाऊंडरनं. बवणीच्या पारी आली गिऱ्हाईक. एक शेतकरी मला डॉक्टर साहेब आपल्या म्हशीला टाकायचं. हा कंपाऊंडर झालेला डॉक्टर. ते मला काय हरकत नाही, तिचे पाय बांधा. पाय बांधले. यानं अशी टांबी आणली आणि इस्तोमध्ये ठेवली. त्यानं टांबी अशी लाल इंगळ झाली आणि टांबी हातात घेतली. कशाला? डागण्याकरता. पण तांबी हातात घेतल्या याचा मूळ स्वभाव जागृत झाला. हे जातीन होतं वारीक. पूर्वीच्या काळामध्ये वस्त्री असायचे. त्या वस्त्र्याचा एक स्वभाव असायचा. ते लिशाने फिरवायचे आणि पिंढरी 2-3 हाणायची. असा स्वभाव त्याचा जागृत झाला. हां, त्याला घेतली ती टांबी हातामध्ये फिरली, पिंढरी मेलं. विठ्ठला विठ्ठला. तसं नाथबाबा सांगतायत, काही करा मूळ स्वभाव जात नाही. कितीतरी दृष्टांत सांगेल. राजाची राणीच मेली, मरुणी. पण कीर्तनात माणसं मरतात जिथे होतात बाबा. राजाची राणी मेली. प्रधानजी गेले राजेसाहेबासोबत समोर आणि प्रधानजी सांगतात, राजेसाहेब राणीसाहेब गेल्यावर काय दुःख झालं. राजा म्हणला जाऊ दे, मृत्यू लोक आहे, जो आला तो जाणारच आहे. इथं येथे उरू नाही आले यावत, जो आला तो जाणारच. पण प्रधान म्हणला नाही राजेसाहेब, राणीसाहेब गेल्यामुळे राजवाड्याचं नुकसान झालंय, राजवाड्याची शोभा गेली. राजा म्हणला करू काय? प्रधान म्हणला दुसरं लग्न करा. राजा म्हणला या वयात मला कोण देईल? प्रधान म्हणला मी आणतो. जाय म्हणला आण. मग गेले कुठं? राजाला राणी पाहण्याकरता फिरायला लागले सगळ्या गावामध्ये. राजाला राणी सापडायनं. सरते शेवटी 4-5च्या सुमारात एक बाई भेटली. त्या प्रधाननं विचारलं, माऊलीकडे कोण आहे तू? ती म्हणली मी दासी आहे. वडील काय करतात? वडील नाहीत. आई काय करते? आई नाही. भाऊ काय करते? बहीण. कोणीच नाही, मी एकटीच आहे, सडी आहे. म्हणून मला सगळे काय म्हणतात? दासी. दासी कोणाला म्हणतात? जिनं नाही तसे कामं करावी तिला दासी म्हणतात. सडा समार्जन धुणे भांडे वगैरे तिला दासी म्हणतात. मग हा प्रधान म्हणला तुला कोणीच नाही, लग्न करशील का? ती लाजली थोडी. लग्न म्हणले आमच्याकडे माणसं म्हणजे मावले लाजत आहेत. लाजली ती. म्हणले ती म्हणली मग कोणासोबत? प्रधान म्हणला राजासोबत. ती म्हणली खरं काय? प्रधान म्हणला खरंच. राजासोबत? खरं? राजासोबत? राजासोबत असं आहेच का तयार? ती म्हणली राजासोबत कोण नाही लग्न करणार. आणि चला म्हणलं. आणली व राजवाड्यात. राजासाहेब ही दासी, हिची इच्छा आहे तुमच्यासोबत लग्न करायचं. हो का? करशील का? ती म्हणली करते ना. राजा म्हणला ठीक आहे, ही तयार आहे, हिला जाऊ दे औरंगाबादला. कशाला? ब्युटी पार्लरमध्ये. आता उद्या राजाची राणी होणार आहे ना. आमच्याकडे फॅशन आहे आज, आहे का नाही? कुलवधूला हळदीच्या आदल्या दिवशी मड व्हायला नेतात. मडविनीच म्हणतात ना, हाय कडे. आता पूर्वीच्या काळामध्ये आता जेंट्स पार्लर ठीक आहे बुवा, पण ही ब्युटी पार्लर काय ही भारतीय संस्कृती नाही आहे. अरे सांगेल मी, आमच्या भारताची संस्कृती इतकी गोड आहे, इतकी गोड आहे की भारताची संस्कृती घेण्याकरता पाश्चात्य लोक या भारतामध्ये येतात आणि भारताची संस्कृती घेऊन जातात. एवढंच काय? आमच्या महाराज मंडळीला विचारा, अमेरिकेतले लोक माऊलीच्या सोहळ्यामध्ये येतात का नाही? माझ्या दिंडीमध्ये जोड पाहिलं अमेरिकेचं, नवरा बायको कॅमेरा घेऊन शूटिंग करायला. आणि ती दिंडीत आली, फुगड्या खेळायला म्हाताऱ्या. ती घोसली म्हाताऱ्या आहे मध्ये ती अमेरिकेतली बाई. आणि ती सहज म्हणली वाव वंडरफुल. ती म्हातारी म्हणली ए बदगे वंडरफुल कुठं म्हणती? पंढरपूर हे.
विठाला 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 विठाला. अरे एवढी गोड संस्कृती आहे भारताची, इथं कोणत्याच गोष्टीची कमी नाही ना. म्हणून तर आमच्या भारताला म्हणतात सोने की जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा. जहाँ गंगा गोदा कृष्णा कावेरी बहती जाए, हरि वो हरि वो हरि वो हरि वो. जहाँ गंगा गोदा कृष्णा कावेरी बहती जाए, कावेरी बहती जाए. जहाँ सूरज सबसे आकर अब डाले अपना फेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है. भारत माता की क्या बात है. याला म्हणतात भारतीय संस्कृती. राजा म्हणला जाऊ दे, विनोदाचा भाग सोडून. राजा म्हणला जाऊ द्या हिला कुठं, औरंगाबादला मढवायला. काळी पिवळीच करून आणली बुवा, हाती का चौधार दिसणार आहे का काय. दासी म्हटल्यात नंतर आणली आणि तिचा झाला विवाह सोहळा. कोणासोबत, राजासोबत. आता कोण झाली मामा, आता दासी म्हणता येईल का. पण मूळ स्वभाव दुसऱ्या दिवशी फिरायली गावामध्ये, कोणाच्या घरी जायची. होय ग समिंद्र आजी काय केली भाजी. बाई आता तू राजाची राणी झाली नाही, आता तुला कोणाच्या घरी जाणे भाजी मागणे शोभत नाही का. पण मूळ स्वभाव जात नाही. तसं हा कोण होता, कपटी कपटवृत्तीने धर्मराज दादासोबत पत्ते खेळतोय, याचा स्वभाव जाईल का. टाकले पत्ते आणि झाला कार्यक्रम सुरू दोघायचा. दोघांनी पत्ते हातात घेतले आणि त्याला एक पत्ता चोरला. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र दक्षिण काशी धारेश्वर महादेव मंदिर, कचनेर, तालुका जिल्हा संभाजीनगर. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर.